त्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विलासजी देशमुख सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. धन्यवाद. संविधान प्रेमी नाशिककरांच्या वतीनं आयोजित आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि ज्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी आपण आलेलो आहोत ते आदरणीय प्राध्यापक श्याम मानव, या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय माजी न्यायाधीश अनिलजी वैद्य, या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व नाशिककर बंधू आणि भगिनी. खरं तर मानव सर आज विज्ञानवादी दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन, पुरोगामी, विवेकवाद हे असे शब्द जरी उच्चारले तरी अनेकांना वाटतं हे देशद्रोही आहे, हे काहीतरी समाजविघातक काम करत आहे. अशा प्रकारची एक माहोल या समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये निर्माण होतं त्यावेळेस या समाजामध्ये राहणारे जे अनेक लोक असतात याच्यामध्ये काही धूर्त पण लोक असतात. आणि हे धूर्त लोक ह्या समाजातील लोकांचं कशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचं शोषण आपण करून आपण पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती कशी मिळवू शकतो याचा विचार ते करतात. आणि मग असा विचार झाला की मग हे जे काही खरात फाईलसारखे जे काही प्रकार आहे हे समाजामध्ये घडत जातात. खरं तर आज या ठिकाणी जो वैचारिक जागर करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत तो खूप अवघड आहे, अशक्य आहे, काहीतरी भलतंच आहे असं अजिबात नाही. ते खरं तर आपलं सगळ्यांचं नैसर्गिक जगणं आहे. आणि हे नैसर्गिक जगण्यासाठी सुद्धा जर जागृतीसाठीचे कार्यक्रम घ्यावे लागत असतील तर मग आपण नेमके कुठे चाललो आहोत याचा प्रश्न आपल्याला प्रत्येकाला पडला पाहिजे. आणि ते प्रश्न पडून त्याच्या उत्तराच्या शोधात आपल्याला सगळ्यांना निघायचं आहे. आणि आता अलीकडच्या काळामध्ये जो काही चालू झालेला राजकीय भंपकपणा आहे आणि त्याला पाठिंबा देणारे अनेक आमचे अंध भंपक आहेत, ह्या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. कारण हा आडबंगपणा ह्या सगळ्या गोष्टींचा आड येतोय. ह्या आडबंगांना आपण कधी सुधारवणार? त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला सुद्धा चॅलेंज, आव्हान स्वीकारावं लागेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतील, वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येतील, ते सगळं पार करावं लागेल. कारण पुढे जर ह्या देशाचं काही बरं वाईट झालं, इथे काही बऱ्या वाईट गोष्टी घडल्या तर येणाऱ्या नंतरच्या पिढ्या प्रश्न विचारतील की हे कोणामुळे घडलं. मग त्या प्रश्न विचारणाऱ्या पिढ्यांमध्ये तुम्ही जाऊन बघा, जर्मनीमध्ये जाऊन बघा, इटलीमध्ये जाऊन बघा, काय वाटतंय त्या लोकांना, हिटलरबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं. ह्या सगळ्यांचे जर प्रश्न विचारले तर आज त्यांनी ते सगळ्या गोष्टी बाजूला केल्या, सगळे त्यांचे चिन्ह बाजूला करून टाकले. त्या सगळ्या पिढ्यांना ते शिव्या देत आहे की त्याच्यातलं कोणीही पुढंच झालं नाही हे सगळं थांबवण्यासाठी. मग आपल्याला पण त्यांच्यासारखंच व्हायचं आहे का याचा कुठेतरी विचार मला वाटतं आपल्याला प्रत्येकाला करावा लागेल. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कधी कधी घरातच शिव्या खाव्या लागतील, घरातलेच आपल्या जवळचे लोक विरोधात जातील. तुम्हाला काय गरज आहे हे सगळं करण्याची? आपले आजूबाजूचेच लोक आधी विचारतील. तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्याकडून अपेक्षा असणारेच लोकांना तुमच्याबद्दल काहीतरी वेडेपणा चाललाय असं वाटायला लागेल. पण त्याच्यातूनही मार्ग काढून मला वाटतं आपल्याला सगळ्यांना पुढे जावं लागेल. लोकांमध्ये त्यांच्या अस्तित्वाचा जे काही मुद्दा आहे तो पेरावा लागेल. तुम्ही जे काही कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललेले आहे, चुकीच्या विचाराने चाललेले आहे, चुकीच्या ठिकाणी जाऊन गर्दी करता आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
आणि याच्यासाठी प्रत्येकाला जमिनीमध्ये जसं पाणी मुरतं, बाहेरून दिसत नाही पण आत मात्र ते मुरत असतं, तशा प्रकारे हा सकारात्मक विचार, हा विज्ञानवादी विचार, हा विवेकवादी विचार लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. जिथं जिथं मला संधी मिळेल, ज्या ज्या ठिकाणी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, त्या त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला हा विचार मांडावा लागेल, लोकांना सांगावा लागेल. हजारोच्या संख्येने, 100च्या संख्येने, शेकडोच्या संख्येने कदाचित लगेच लोक बदलणार नाही, पण एक एक व्यक्ती त्यातून बदलेल. तुमचा व्यासंग, तुमचं सातत्य हा लोकांना बदलवायला भाग पाडू शकतो असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रत्येकाला काम करावं लागेल. आणि त्याच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लगेच जाऊन देव मानूच नका, धर्म मानूच नका हे सांगायची गरज नाही आपल्याला. फक्त आपल्याला काय सांगायची गरज आहे की तुमचा देव आणि धर्म, तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप बारीक रेषा आहे. ती तर आपण कळत न कळत ओलांडत तर नाही ना, कोणत्या तरी लोभापोटी, कोणत्या तरी विवेचनेपोटी. ते आपल्याला फक्त लोकांना सांगायचं आहे की तुम्ही ठामपणे उभे राहा, तुमचे पण दिवस येतील. कोणत्याही चुकीच्या गोष्टींना भुलू नका, कोणत्याही बुवाबाजीच्या आहारी जाऊ नका. अगदी कोणताही माणूस असो, ते सगळेजण आपल्यासारखेच हाडामासाचे माणसं असतात, आपल्यासारखेच विचार करतात. काही थोडेसे धूर्त असतात, थोडंसं आपली विवंचना त्यांना कळलेली असते, आपल्या अडचणी त्यांना कळलेल्या असतात. आणि मग 2-4 भूतकाळातल्या गोष्टी सांगून ते आपल्याला वश करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातूनच या सगळ्या भानगडी घडत जातात. तर तिथे आपण स्थिर झालो पाहिजे, वैचारिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या. आणि जर मला वाटतं असं आपण सगळ्यांनी केलं तर पुढे भविष्य काळात निर्माण होणाऱ्या अनेक बुवांना आपण नेस्तानाभूत करू शकतो. अनेक अविचारी, अंधश्रद्धेला पोषक असणाऱ्या गोष्टींना निर्मूलित करू शकतो. त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया. मला तर खरंच आज आपल्या सगळ्यांचं, एवढे सगळे चॅनल्स आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, एवढे सगळे आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहे, असं असताना सुद्धा फक्त पेपरच्या बातमीवर आणि आमच्याकडून आलेल्या मेसेजच्या आधारावर आपण सगळेजण इथे आलात. आणि हे नाशिकच्या जिवंतपणाचं, विज्ञानवादाचं मला वाटतं खरं उदाहरण आहे. आणि म्हणून एकाचे 2 होतील, 2चे 4, 8, 16, 64 असं करत करत आपण सगळ्या लोकांपर्यंत हा विचार पोहोचू शकतो. खास करून नव्या पिढीपर्यंत हा विचार पोहोचू शकतो. आणि जो यज्ञ विचारांच्या जागराचा ह्या सगळ्या संयोजकांनी केलेला आहे, मांडलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाचा विचाररूपी मत आपण प्रत्येकजण टाकू शकतो. आणि ते कृतिशीलतेच्या मार्गाने आपण सगळेजण जाऊ शकतो. घरापासून, स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून आणि आपल्याला जे जे लोक मानतात, जे जे आपल्या शब्दाला किंमत देतात, अशा प्रत्येकापासून जर ती सुरुवात केली तर हा सगळा परिवार मला वाटतं मोठा होऊ शकतो. त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया. आणि आमची जी वैचारिक परंपरा आहे ती गौतम बुद्धांपासून असेल की अलीकडच्या काळात अगदी संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून, संत कबीरांपासून तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संत तुकाराम यांच्यापासून तर अगदी संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांपर्यंत असेल, तर त्या विचाराच्या आपण सगळेजण पायी होण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा वसा आणि वारसा ह्या सगळ्या प्रक्रियेतून पुढे नेऊन एक सजग आणि एक जागृत, विज्ञानवादी, विवेकवादी समाज कसा निर्माण होईल, खऱ्या अर्थाने सुशिक्षित समाज कसा निर्माण होईल, या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. संयोजकांनी मला आज अध्यक्षपद दिलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण हा सगळा वैचारिक जगन्नाथाचा रथ आहे तो असाच पुढे घेऊन जाऊया अशी ग्वाही त्या सगळ्यांना देतो. नाशिकच्या महानगरीमध्ये मानव सरांचं मी परत मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.